काय रे? दादाच्या निर्णयासाठी सुद्धा थांबला नाही, स्वयंपाकघरातच लग्न उरकून टाकलं. हा नाही, डोक्यात अक्षता पडलेलं दिसलं म्हणून म्हटलं. चला आरतीला सुरुवात करायची का? एक मिनिट दादा, लक्ष्मी पूजनाच्या दिवशी इतक्या वर्षांनी आपल्या घरी बाई माणूस आलाय, तिला केरसुणीची पूजा करून दे ना. नाही तर दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील केरसुण पूजेविनाच राहील. बर ठीक आहे, सई कर पूजा. माहिती का कशी करायची सांगतो, बस. कुंकवा येते का पूजा करता? हळद कुंकू व्हा. तर फुलं व्हा. नमस्कार करा. चला आता करूया आरतीला सुरुवात. निरंजनाचं ताट कुठे? मी आणते. काय बांगड्या तुझ्या हातात? नाही म्हणजे ह्या आमच्या आईच्या हातातल्या बांगड्या आहेत आणि त्या आमच्या म्हणजे ब्रह्मेंच्या सुनेसाठी राखून ठेवले. अच्छा. म्हणजे आप्पांनी तुला सून समजून ह्या बांगड्या तुला घालायला सांगितल्या का? काय विचारतोय तू? हो म्हणजे आप्पांनीच दिल्या मला या. त्यांनी सांगितलं आणि तू लगेच घातल्यास. पण दादा मामा, अरे ऍक्च्युली आप्पांना बरं वाटावं म्हणून मीच सांगितलं तिला थोडा वेळ बांगड्या घालायला. हरकत नाही, आप्पांचा मान राखलास ना, हे चांगलं केलंस. जा आरतीचं ताट घेऊन ये. सुख करता वार्ता विघ्नाची, पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. चल मला तुझ्याशी थोडं बोलायचं. ये. जा 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 सई, लवकर जा. चकलीची परीक्षा पास झाली ना, आता खरा रिझल्ट तर आत्ता लागणार आहे. जा जा जा. हा काळजी करू नको, सगळं नीट होईल. जा जा. आता खरी गोड बातमी घेऊनच परत ये.
अरे सॉरी बस ना, बस बस बस. नाही मी इथे. अगं बस ग. नाही नको दादा. अगं काय माहितीये का, या घराला आमची आणि आम्हाला या घराची इतकी सवय झालेली आहे की त्यामुळे पावलं आपोआप फिरतात, नजर आपोआप फिरते. वस्तूचं सुद्धा तसंच आहे. प्रत्येक वस्तूची जागा या घरामध्ये ठरलेली आहे. ती जागा जर का बदलली ना तर माझा अगदी गोंधळ उडतो. आता या बांगड्यांच्या बाबतीत अगं तसंच झालं. त्या बांगड्या मला नेहमीच्या जागी सापडल्या नाहीत आणि बघितल्या ते डायरेक्ट तुझ्या हातात. नाही मी पण तेच. नाही पण छान दिसतंय तर तुझ्या हातामध्ये. न छान दिसायला झालंय काय, माझ्या आईच्या बांगड्या आहेत त्या. मापालाही बरोबर आल्यात ना तुझ्या. तर मी सांगत काय होतो, सवयी. पण आता आदित्यचं लग्न होणार, त्याची बायको येणार घरी, मग या सगळ्या सवयी मोडायला लागणार आम्हाला हळूहळू. हे सवयीच काय, या घरचं वळण, या घरची शिस्त, या घरचे नियम हे सुद्धा वेळ प्रसंगी मोडायला लागतील. पण वचनाचं तसं नसतं ना, ते काही मोडता येणार नाही. माझ्या आईने आम्हा भावंडांकडून एक वचन घेतलंय. कुठलं वचन? आदित्यच्या होणाऱ्या बायकोच्या हातामध्ये ह्या बांगड्या सुपूर्द करायच्या. तुमचं लग्न ठरलंय का? आता आदित्यचं लग्न कोणाशी होणार आहे हे माझं नक्की ठरलेलं आहे. तुला हे घर आवडतं, घरातली माणसं पण आवडतात, मग इकडे शिफ्ट व्हायला काय हरकत आहे? दादाने फक्त जाहीर करायचं राहिलंय की सई बिराजदार ब्रह्मेंच्या घरची सून होणार. हे आदित्यच्या आजीच्या सोन्याच्या बाटल्या, तिची तशी इच्छाच होती की या बांगड्या घरातल्या सोन्याच्या हातावर शोभून दिसायला हव्या. लग्न हे करावंच लागणार. आमची झाली नाही पण तुमचं होणार. आप्पांनी ग्रीन सिग्नल दिला असेल, आता दादाची गाडी पुढे सरकली पाहिजे. कोणीही काही किती म्हटलं तरी या बांगड्या उतरवायच्या नाही. हा मी तुला दिलेला मान आहे. आदित्यचं लग्न मेघनाशी होणार. आता ठरलेलं लग्न मी मोडणार नाही, तसं आईला दिलेलं वचनही मी मोडणार नाही. त्यामुळे माझ्या आईच्या ह्या बांगड्या तू दे आता मला. हे बघ, ह्या बांगड्या आहेत ना, ह्या घराच्या सुनेच्या आहेत. आणि तू काही आता या घराची सून होणार नाहीस. मागे एकदा काहीतरी तू रागावून म्हणली होतीस की मला काही या घरची सून होण्याची हौस नाहीये. बर, आदित्यमध्ये आणि तुझ्यामध्ये तसं काहीही नाही असं हजारदा तुम्ही सांगून झालेलं आहे. त्यामुळे भविष्यातही तुझं आणि आदित्यचं लग्न होण्याचा प्रश्नच नाही. त्यामुळे ज्या बांगड्यांवरती तुझा हक्क नाही त्या बांगड्या तुझ्या हातात काय कामाच्या. तर मग प्रश्न बांगड्यांचा नाहीये. मग काय अडचण आहे आता? आप्पांनी मला सांगितलं होतं की कोणी किती सांगितलं तरी या बांगड्या हातातून काढायच्या नाही. या बांगड्या या घराच्या अगं आप्पांचं काय मनावर घेतेस तू? अगं आमच्या आप्पांचं झालंय वय, त्यांना धड लक्षात राहत नाही, त्यांना दिसत नाही. ते काहीतरी धुंदीत बोलून जातात. त्यांचं सगळं जर का तू ऐकायला लागलीस ना तर तुलाही वेळ लागेल. पण आदित्य, हे बघ, ह्या घरामध्ये आदित्यपेक्षा माझा शब्द मोठा आहे की नाही? मग त्या शब्दाचा मान राख आणि त्या बांगड्या दे मला. अगं, आणि तसंही तुला सोन्याच्या ह्या 2 बांगड्यांचं काय एवढं अप्रूप आहे?
अशा 36 बांगड्या तुझे श्रीमंत आई वडील तुला बनवून देतील, हो की नाही? दे बांगड्या. निघते काढ. गुणी आहेस. ज्या गोष्टीवरती आपला हक्क नाही ती गोष्ट सोडण्याचा समजूतदारपणा आहे तुझ्या. तेव्हा आजपर्यंत मी तुला खूप बोललो असेल, तुझा अपमान केला असेल, तुला खूप शाप दिले असतील, पण मी ते सगळं परत घेतो आणि मनापासून तुला आशीर्वाद देतो. तुला आयुष्यामध्ये जे हवं असेल ते मिळेल. काय झालं? अगं बघ ना, ती दरवाजाच उघडत नाहीये आणि काल रात्रीपासून तिने काय खाल्लं सुद्धा नाहीये. काल जी आत गेली ती अजून बाहेरच आली नाहीये. बेटू माझं प्लीज ऐकशील जरा. हे बघ, तिचा मूड नसेल म्हणून ती बाहेर येत नसेल. आतमध्ये पिन ड्रॉप सायलेन्स आहे, पिन ड्रॉप सायलेन्स. बेटू बघू मला. बच्चा सई, हो रे, खरंच पिन ड्रॉप सायलेन्स आहे. ऐक ना, मला खरंच भीती वाटते. नाही म्हणजे अलीकडे आपण डिप्रेशन वगैरे ऐकतो तसं काही नसेल ना रे? ए शर्मिला, माझं ब्लड प्रेशर वाढवू नकोस. असं काही होणार नाहीये. मला भीती वाटते, तू बघ ना प्लीज. मी बघतो. मी ना दरवाजा तोडतोच आता. बेटू बेटू यार, बच्चा तू बरी आहेस ना बाळा? आपण ना थेरपिस्ट कडे जाऊया. हा, तू त्यांच्याशी बोल, मग तुला खूप बरं वाटेल. खरं मला कोणाशी काही बोलायचं नाही. बेटू असं नको करूस यार. तुला माहिती ना डॅडूला त्रास होतो. मला प्लीज त्रास देऊ नका. अगं पण सई, कालपर्यंत हिचा मूड बरा होता, अचानक काय झालं हिला? काय झालंय बेटूला काय कळत नाही.
हे आदित्यच्या आजीच्या सोन्याच्या बाटल्या. तिची तशी इच्छाच होती की या बांगड्या घरातल्या सोन्याच्या हातावर शोभून दिसायला हव्या. ह्या बेस्ट विशेस चकलीसाठी. सही चकली जमली ना तर सगळंच जमेल. या बांगड्या तुझा हात कधीही सोडणार नाही. आणि तो सुद्धा लक्षात ठेव, कोणीही काही किती म्हटलं तरी या बांगड्या उतरवायच्या नाहीत. हा मी तुला दिलेला मान आहे. आदित्यचं लग्न कोणाशी होणार आहे हे माझं नक्की ठरलेलं आहे. आदित्यचं लग्न मेघनाशी होणार. त्यामुळे माझ्या आईच्या ह्या बांगड्या तू दे आता मला. हे आदित्य, आदित्य. अरे हे दादा दादा त्याला कशाला उठवतो इकडे? अरे, अरे तू उठाल नको का आता? तू त्या माळा बंद कर बघ. करतो मी करतो. आणि अरे वेळेवर तू उठाल नको का माणसानी? अरे पण वेळेवर उठण्याआधी आधी वेळेवर झोपायला नको का माणसाने? म्हणजे तो रात्रभर धड नीट झोपलेला नाहीये. मी रात्री 1-2 येऊन बघून गेलो तर असं जरा अस्वस्थ वाटलं मला. आत्ताच डोळा लागला तर झोपू दे त्याला. अरे पिंट्या, पण सणासुदीचे दिवस आहेत. दिवाळीच्या दिवशी असं उशिरापर्यंत झोपणं बरं नाही. अरे दादा कुठला सण काय संपलं? दिवाळी संपली ना, शेवटचा दिवस. तेच म्हणते, दिवाळीचा शेवटचा दिवस आहे. तुझ्या लक्षात येतंय का काही? काय? अरे आदित्य आज निर्णय देणार नव्हता का? हा मग थांबतो. मग काय ठरलं? तू त्या बाळा बंद कर आधी. जा पटना पण जाऊ का नको? बस बस बस. अरे तू मला सांगणार होतास ना. कशाचं? अरे असं काय करतोस? मेघना बरोबरच्या तुझ्या लग्नाच्या बाबतीतला निर्णय तू आज सांगणार होतास ना, त्याची मुदत संपली तुझी आता. अरे आत्ता कुठं दिवस उजाडतोय? आणि पिंट्या मला म्हणाला की तू रात्रभर धड झोपलेला नाहीस, जागा होतास, कसला तरी विचार करत होतास. आणि मला खात्री आहे की तू तोच विचार करत असशील. मग काय विचार केलास तो सांग ना. सांगतो. हा पण आत्ता नाही. रात्री 9 वाजेपर्यंत थांब. आता रात्री 9 वाजेपर्यंत काय होणार आहे? हे बघ आदित्य माझा आहे, त्या मेघनाला नकार देण्यासारखं काहीही कारण तुझ्याकडे नाहीये. ती चांगली मुलगी आहे आणि 9 वाजेपर्यंत काहीही वेगळं कारण मिळणारही नाहीये तुला. त्यामुळे तू चटकन होकार देऊन मोकळा हो ना. मामा ठीक आहे, घ्या वेळ 9 वाजेपर्यंत. मी सुद्धा वाट बघेन. बरोबर 9 वाजायची. या. मेघनाला होकार देण्याशिवाय पर्याय दिसत नाही.